प्रतिभा आणि डिझाईनच्या जोरावर भारत स्वातंत्र्याचे शतकोत्तर वर्ष 2047 महासत्ता म्हणून साजरे करेल. पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांचा विश्वास. 50 वर्षांपासून गोदरेज अप्लायन्सेसचा रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या महिलेचा गोदरेज कंपनीकडून सन्मान. शिक्षण सुधार कृती समिती आणि मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने पुणे विद्यापीठ अधिसभेसमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं. प्रतिभा आणि डिझाईनच्या जोरावर भारत स्वातंत्र्याचे शतकोत्तर वर्ष 2047 महासत्ता म्हणून साजरे करेल असा विश्वास पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांनी व्यक्त केला. मायर्स MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मायर्स MITचे संस्थापक संचालक डॉक्टर विश्वनाथ कराड, MIT IDच्या एज्युकेशन काउन्सिलचे अध्यक्ष प्राध्यापक कुमार व्यास आणि MITचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कराड आदी मान्यवर उपस्थित होते. MIT IDच्या ट्रान्सपोर्ट डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, ॲनिमेशन डिझाईन, रिटेल अँड एक्झिबिशन डिझाईन, डिझाईन मॅनेजमेंट या विभागातील एकूण 88 विद्यार्थ्यांना डॉक्टर भटकर यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर भटकर म्हणाले, 80-90च्या दशकात भारतातील नामांकित शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेऊन नोकरीसाठी परदेशात जाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ब्रेन ड्रेन होत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती बदललेली आहे. आता परदेशातील लोक भारतातील नामांकित संस्थांमध्ये संशोधन, शिक्षण घेण्यासाठी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्रेन गेन होण्यास मदत होत आहे. प्राध्यापक व्यास यांच्यासारखे अध्यक्ष, उच्च शिक्षित तज्ज्ञ शिक्षक आणि विश्वनाथ कराड यांच्यासारखे मार्गदर्शक असणाऱ्या MIT ID सारख्या डिझाईनच्या वर्ल्ड क्लास संस्था भविष्यात निर्माण झाल्या तर भारताच्या विकासासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. शहर, राज्य आणि देश यांची सद्यस्थिती फारच खालावलेली आहे. तरुणांसाठी अफलातून कल्पनांच्या बळांवर हे चित्र बदलणे अगदी सोपे आहे. या तरुणांनी पुन्हा शहराचे उत्तम डिझाईन करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. त्यांच्या या कल्पनांना MIT ID सारख्या संस्थांमधूनच चालना मिळेल. मात्र त्यासाठी सरकारनेही त्यास योग्य ती साथ देणे गरजेचे असल्याचे भटकर यांनी यावेळी सांगितले. डॉक्टर सुनील कराड म्हणाले, डिझाईन क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले प्राध्यापक व्यास हे आमच्या संस्थेला गुरु म्हणून लाभल्यामुळे आम्ही भाग्यशाली आहोत. गेल्या 5 वर्षात येथे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज परदेशातील डिझाईन कंपन्यांशी संलग्न आहेत, असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, कम्प्युटर ही संकल्पना देशाला माहीत नव्हती. त्यावेळी डॉक्टर भटकरांनी आपल्या अद्भुत कल्पनेने त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले. त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनी डॉक्टर भटकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डिझाईन क्षेत्राच्या माध्यमातून भारताच्या विकासासाठी काहीतरी वेगळे योगदान द्यावे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेल्या 50 वर्षांपासून गोदरेज अप्लायन्सेसचा रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या महिलेचा गोदरेज कंपनीकडून सन्मान करण्यात आला. भवानी पेठेतील 84 वर्षाच्या या ग्राहकाचे नाव वासंती दर्यानानी आहे. दर्यानानी यांचा सत्कार केल्यानंतर गोदरेज अप्लायन्सेसचे गुणवत्ता विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक कृष्णा सराफ म्हणाले की हा प्रसंग आमच्या निष्ठावान ग्राहकाबरोबरच गोदरेज अप्लायन्सेससाठी महत्त्वाचा भावनिक असा आहे. आमच्या उत्पादनाचे चीज झाले अशी आमची भावना झाली आहे. 1898 मध्ये भारतात गोदरेज कंपनी सुरू झाली. 1958 मध्ये गोदरेजने भारतात पहिला रेफ्रिजरेटर उपलब्ध केला. दर्यानानी यांनी 1961 मध्ये हा रेफ्रिजरेटर खरेदी केला होता. त्यानंतर त्यांनी त्याची योग्य देखभाल केल्यामुळे तो आतापर्यंत सेवा देत आहे, असेही सराफ यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या दर्यानानी म्हणाल्या की हा रेफ्रिजरेटर बदलण्याची सूचना वेळोवेळी अनेकांनी केली, मात्र तो व्यवस्थित चालत असल्यामुळे तो बदलणे आपण टाळले, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. एक ऐसे कंज्यूमर को फेलिसिटेट करने के लिए आपने किया है जो हमारा 50 साल से पुराना कस्टमर है. जो रेफ्रिजरेटर वो यूज़ कर रहे हैं वो तभी से ऑलमोस्ट 50 साल हुआ है, तभी से यूज़ कर रहे हैं वो, और काफ़ी हैप्पी हैं रेफ्रिजरेटर परफॉर्मेंस से. तो हमने सोचा उनको बुला के उनका स्वागत किया जाए. और जब भी हमने उनसे बोला कि हम इसका कोई अपग्रेड देना चाहते हैं आपको, या आप नया कोई ले लीजिए, तो उन्होंने बोला नहीं, हम तो ये इससे बहुत खुश हैं क्योंकि अभी भी ये चल रहा है. तो
इसकी बदलने की ज़रूरत क्या है। तो जिस तरह से उनका भरोसा है गोदरेज के प्रोडक्ट के ऊपर, गोदरेज की प्रोडक्ट क्वालिटी के ऊपर। शिक्षण सुधार कृती समिती आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली। पुणे विद्यापीठाची अधिसभा विद्यापीठात सुरू असतानाच विद्यापीठाच्या गैरकारभाराविरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी जोरदार निदर्शनं केली। खेर वाङ्मय भवनाच्या सभागृहात विद्यापीठ अधिसभेला 11 वाजता सुरुवात झाली। त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या भ्रष्टाचाराविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत कनोजिया, विद्यापीठ अध्यक्ष सचिन शिंगवी, विद्यापीठ चिटणीस अमय बलकवडे, कोथरूड विभागाध्यक्ष सुधीर धावडे, पुणे शहर अध्यक्ष विक्रांत आमराळे, सचिन पवार आदींसह अनेक कार्यकर्ते या निदर्शनामध्ये सहभागी झाले। ट्रिपल कनेक्टिव्हिटी, मराठी भवन, परीक्षा विभागातील गोंधळ, विविध चौकशी समित्या आदींसह अनेक विषय घेऊन मनविसेने जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवावे ही प्रमुख मागणी घेऊन शिक्षण सुधार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली। यावेळी अरविंद गोरे, शैलेश बडदे, प्रमोद उमरदंड आदी उपस्थित होते। विद्यापीठात विद्यार्थी हिताचे निर्णय क्वचितच होतात, त्याऐवजी त्यांचे शोषणच जास्त होते असा आरोप जैन यांनी यावेळी केला। त्यानंतर शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेने विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील प्रश्न घेऊन निदर्शनं केली। विविध मागण्यांसाठी एक पडदा चित्रपटगृह आठवडाभर बंद राहणार आहेत। महाराष्ट्रातील सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन, सिने सर्किट असोसिएशन आणि मराठवाडा चित्रपट असोसिएशनच्या वतीने हा बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संदीप मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष विक्रम चव्हाण, माजी अध्यक्ष दीपक कुदळे आणि विजय टॉकीजचे नियमन जोशी आदी उपस्थित होते। सन 1993 पासून चित्रपटगृहांसंदर्भातील विविध मागण्यांसाठी आपण प्रयत्न करीत आहोत, मात्र अजूनही सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करमणूक कर जास्त आहे, तसेच प्रयोग करही प्रतिप्रयोग 100 रुपये इतका आहे। त्यामुळे हा व्यवसाय तोट्यातच चालला आहे। तसेच लाखाच्या घरात येणारी वीज बिले, कामगार वेतन तसेच इतर सुविधा यासाठी लागणारा खर्च अवास्तव असल्याचे मोहोळ यांनी सांगितले। अलीकडच्या काळात चित्रपट आणि चित्रपटाचे विषय हे केवळ ठराविक वर्गाशीच निगडीत असल्याने मध्यमवर्गीय प्रेक्षकांनी एक पडदा चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे एक पडदा चित्रपटगृहे तोट्यात चालली असून ही चित्रपटगृहे बंद करून त्या ठिकाणी दुसरा व्यवसाय चालवण्याची परवानगी मिळावी अशी चित्रपटगृहे मालकांची मागणी आहे। जीवनात सुखी राहण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मत अभिनेता शेखर सुमन यांनी व्यक्त केले। हृदयमित्र प्रतिष्ठानच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रसंगी त्यांच्या हस्ते गरजू रुग्णांना मदत निधीचे वाटप करण्यात आले। यावेळी अभिनेता अध्ययन सुमन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मुद्दडा आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड उपस्थित होते। ते पुढे म्हणाले, हृदयाशी आपण मैत्री केली पाहिजे, तरच हृदय आपल्याशी मैत्री करेल। हृदय हे एक मंदिर असून त्याची आपण पूजा केली पाहिजे। आज तणाव हाच एक आजार झाला आहे, त्यामुळे सर्वांनी तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याने योग्य आणि संतुलित आहार घेऊन आरोग्यदायी जीवन जगावे असा संदेशही सुमन यांनी यावेळी दिला। आपल्या अभिनयाने छोटा पडदा गाजवणारे सुमन म्हणाले, हार्टलेस या चित्रपटातून अध्ययन पदार्पण करीत आहे। आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरेल असा आम्हाला विश्वास आहे। व्यक्ती कितीही प्रसिद्ध वा व्यस्त असली तरी सामाजिक कार्यासाठी तिने वेळ द्यायला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। पुणे महापालिका आणि पुणे संस्कृती वैभव ट्रस्टच्या वतीने 27 आणि 28 मार्चला 8व्या करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या महोत्सवाचे मुख्य संयोजक रवी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। दिनांक 27 ला सकाळी 9 वाजता महोत्सवाचे उद्घाटन महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी अनेक शिक्षण संस्थाचालक, शिक्षण तज्ज्ञ आणि महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत।
विवेक वेलणकर लिखित 10वी नंतरची शाखा निवड तसेच अमेरिकन कंपनीने विकसित केलेल्या करिअर सक्सेस प्लॅनिंग या ऑनलाईन सॉफ्टवेअरचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी मुंबईचे प्रसिद्ध करिअर तज्ज्ञ गिरीश टिळक, हेड हंटर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक यांचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालकांना होणार आहे. तसेच फुलचंद चाटे हे सीईटी आणि स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करणार आहेत. प्रदर्शन स्थळी सेमिनार हॉलमध्ये विविध करिअर क्षेत्रातील तज्ज्ञ, इंजिनियर, मॅनेजमेंट, बँक नोकर भरती, IT, कॉमर्स इत्यादी विषयांवर तज्ज्ञ मंडळी प्रत्यक्ष भेटून विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 28ला ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त पुणे मनपा हे मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची माहिती देणार आहेत. त्यानंतर 10वी आणि 12वी नंतरची शाखा निवड याविषयी विवेक वेलणकर बोलणार आहेत. भरारी यशाची करिअरमध्ये यश संपादन कसे करावे हा लोकप्रिय कार्यक्रम वंदन नगरकर हे सादर करणार आहेत. या दरम्यान करिअर ड्रीम्स हे विविध शिक्षण संस्थांचा सहभाग असलेल्या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये सिंहगड, सूर्यदत्ता, सीड इन्फोटेक, यशस्वी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी 02025530099 आणि 9922431975 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रवी चौधरी यांनी केले आहे. हे सेमिनार आणि व्याख्यान सर्वांसाठी विनामूल्य राहणार आहे. पुणे महानगरपालिका व पुणे संस्कृत वैभव ट्रस्ट आयोजित या 8व्या करिअर महोत्सवामध्ये मी पुणेकर, नागरिक, पालक व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेली 7 वर्ष आम्ही विविध उपक्रमाद्वारे हा करिअर महोत्सव आयोजित करत आलो आहोत. यामध्ये दिनांक 27 रविवार दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाजोड येथे या करिअर महोत्सवाचं भव्य उद्घाटन होणार आहे. माननीय महापौर व शिक्षण तज्ज्ञ यात उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी मुंबईचे प्रख्यात करिअर काउन्सिलर माननीय गिरीश टिळक यांचे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन होणार आहे. तसेच सीईटी एक्झामची तयारी, जी 13 मेला सीईटी एक्झाम आहे, त्या एक्झामची तयारीच्या दृष्टीने माननीय श्री फुलचंद चाटे व माननीय श्री बापू काटकर हे मार्गदर्शन करणार आहे. रविवार दिनांक 28लाच या बालगंधर्वमध्ये भव्य प्रदर्शनाचं ऑर्गनाइज केलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध शिक्षण संस्थांचा सहभाग आहे. विद्यार्थ्यांना कुठल्या कॉलेजात ऍडमिशन घ्यावी याचं या प्रदर्शनाद्वारे त्यांना मार्गदर्शन होणार आहे. या प्रदर्शनांमध्ये विविध शिक्षण तज्ज्ञ, शाळांचे प्रिन्सिपल्स, कॉलेजचे प्रिन्सिपल्स व विविध क्षेत्रातील, त्यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, मॅनेजमेंट, IT, ॲनिमेशन या क्षेत्रातील मान्यवर तिथे येऊन प्रत्यक्ष विद्यार्थी व पालकांशी काउन्सिलिंग करणार आहेत. असा हा 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे. सोमवारी सकाळी माननीय ज्ञानेश्वर मोळक, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त, हे विद्यार्थ्यांसाठीच्या पुणे महानगरपालिकेच्या विविध योजना याचं ते मार्गदर्शन करणार आहे. त्याच वेळेस विवेक वेलणकर हे यावेळेस 10वी व 12वी नंतर मिळणाऱ्या करिअरच्या संधी व वाटा याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. व सर्वांच्या मुलांचा आवडता विषय असलेले यशाची भरारी यशाची हा कार्यक्रम वंदन नगरकर सादर करणार आहेत. यामध्ये आम्ही एक वेगळं लॉन्चिंग ठेवलेलं आहे. एक US बेस्ड कंपनी माननीय विनय पठारे यांनी करिअर सक्सेस प्लॅनिंग अशी एक नवीन सॉफ्टवेअर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. हे सॉफ्टवेअरचं लॉन्चिंग आम्ही या करिअर महोत्सवामध्ये करत आहे. मी सर्व पुणेकरांना व विद्यार्थी पालकांना विनंती करत आहे की या 2 दिवस चाललेल्या भरगच्च करिअर मार्गदर्शन मेळाव्यामध्ये आपण येऊन सहभागी व्हावं व आपल्या मित्रांना व नातेवाईकांना याची कल्पना द्यावी. विरोधी पक्षनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या म्युझिकल फाउंटन, लेझर शो आणि वॉटर स्क्रीन रसिकांच्या भेटीला सज्ज झाले आहेत. सहकार नगरमधील वसंतराव बागुल उद्यानात उभारण्यात आलेले डान्सिंग म्युझिकल फाउंटन 30 मीटर बाय 15 मीटर असून 1000 नोझल्स आहेत. त्यातून रंगीबेरंगी प्रकाशात न्हाऊन निघालेले फाउंटन आणि संगीताच्या तालावर लेझर शोची व्यवस्था करण्यात आली आहे. 100 फूट रुंद आणि 20 फूट उंच पाण्याचा पडदा साकारण्यात आला असून त्यावर 6500 ल्युमेन्स HD व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारा मल्टीमीडिया लेझर शो साकारला आहे. तसेच त्यावर चित्रपट पाहण्याची सोयही करण्यात आली आहे. याचे उद्घाटन 27 मार्चला सायंकाळी 6:30 वाजता महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.